गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज आहे मंगळवार, म्हणजे ऑफिशियल सुट्टीचा वार. मंगळवारी ऑफिशियल वीक ऑफ असल्यामुळे माझी सकाळ जरा निवांतच होती. आणि अजून एक कारण होतं की आज माझ्या मुलाच्या स्कूलमध्ये बॅगलेस डे होता आणि फायरलेस कुकिंग होतं. तर शाळेत जायच्या आधी थोडंसं ट्रेनिंग दिलं की सँडविचेस कसे बनवायचे. इथे बघू शकता हे सगळे सँडविचेस आयुषनेच बनवलेले आहेत आणि इतके सुंदर झाले होते ते. ॲक्च्युली आयुषला पण सँडविचेस खूप आवडतात, त्यामुळे त्याला करायलाही खूप मजा आली आणि खूप मन लावून त्याने केले होते. तो स्कूलला गेल्याच्या नंतर म्हटलं चला आज सुट्टी आहे तर स्वतःवर थोडंसं लक्ष देऊ. केस विंचरत असताना असं लक्षात आलं की केस खूपच ड्राय झालेले आहेत आणि व्हाईट हेअर्स पण खूप जास्त वाढले आहेत. त्यामुळे विचार केला की चला आज जरा हेअर मास्क लावून घेऊयात केसांना. मग काय, घेतलं सामान गोळा करायला. घरात जेवढं काही अवेलेबल होतं ते सगळं घेतलं मी. तर तुम्ही बघू शकता इथे चहाचं पाणी उकळून घेतलेलं आहे, नॅचरल मेहंदी आणि आर्टिफिशियल मेहंदी ज्याने छान कलर येतो, ती थोडीशी मेहंदी घेतलेली आहे. त्यासोबतच दही आणि तेलही घेतलेलं आहे. दही याच्यासाठी की डोक्यात जर तुमच्या कोंडा झालेला असेल किंवा खूप केस ड्राय झाले असेल तर छान कंडिशनिंग होते त्याने. आणि तेल म्हणजे फार ड्रायनेस जो येतो मेहंदी लावल्याच्या नंतर केसांना, तर तो ड्रायनेस आपल्याला नंतर येत नाही, त्यासाठी तेल ॲड केलं आहे. असं मस्तपैकी मिक्स करून सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या. तुम्ही इथे बघू शकताय खूप जास्त मेहनत घ्यावी लागते त्याच्यासाठी. गुठळ्या मोडून झाल्याच्या नंतर मेहंदीला 2 तास रेस्ट द्यायची आहे. 2 तासानंतर तुम्ही या पद्धतीने हँड ग्लोव्ज घालून किंवा डायरेक्ट हातानेही मेहंदी तुमच्या केसांना लावू शकतात. मी तर हँड ग्लोव्ज घातले कारण ते अर्धे अर्धे रंगलेले हात चांगले दिसत नाहीत. आणि पुढच्या आठवड्यापासून मला वर्क फ्रॉम ऑफिस आहे, त्यामुळे सगळा हा अट्टाहास. चला तर मग मी मेहंदी लावून घेते. आणि कुणाला जर ही पूर्ण प्रोसिजर किंवा पूर्ण व्हिडिओ याचा हवा असेल तर मला प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल धन्यवाद. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. थँक्यू.